हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन. आज मी तुम्हाला दही बुंदी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे. आता हे दही जे आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आपल्याला दही. अगदी पटकन होणारी अशी ही दही बुंदी आहे, किंवा दही रायता म्हणा, बुंदी रायता म्हणा तुम्ही हवं तर. ताजं दही आहे हे चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे ते एकजीव होतं. तुम्ही इथे बघू शकता दही जे आहे ते चांगलं असं फेटून झालेलं आहे. अगदी थोडंसं मी ह्याच्यात पाणी घालते, थोडंसं हे घट्ट वाटतं मला. अगदी थोडंसं पाणी घातलं, परत हे एकजीव करून घेते मी. तर असं हे दही जे आहे ते तयार झालेलं आहे. आता यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे, त्यानंतर थोडीशी साखर घालायची, किती गोडसर हवं आहे त्याप्रमाणे. अर्धा चमचा जिरे पावडर घालायची, आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, आणि हे मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये. आता हे बुंदी रायतासाठी लागणारं दही जे आहे ते इथे तयार झालेलं आहे. असं तुम्ही दही आधी करून ठेवू शकता, आणि जेव्हा तुम्ही खायला घेणार तेव्हा ऐन वेळेला यामध्ये आपण बुंदी घालायची. आधीच जर बुंदी घातली तर ती मऊ पडून जाते. त्यामुळे जेव्हा तुम्ही खायला घेणार त्याच्या आधी तुम्ही फक्त ह्याच्यात बुंदी घाला. आता इथे मी बुंदी ठेवलेली आहे, मी घालून घेते आणि हे मिक्स करून घेते. आता हे बुंदी रायता जे आहे ते आपलं तयार झालं आहे. वरून ह्याच्यावर फक्त आपण कोथिंबीर घालून घेऊया. वरून फक्त थोडंसं हे लाल तिखट जे आहे ते थोडंसं मी असं भुरभुरते. आणि कोथिंबीर घालायची. तर तुम्ही इथे बघू शकता झटपट होणारा असं बुंदी रायता जी आहे माझं बनवून तयार आहे.